एक पेपरमध्ये बातमी छापून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांचा संवाद झाला. एका विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्याचे आदेश देण्यात आले होते असं एकंदरीत याच्यामध्ये दिसून. या संदर्भामध्ये स्वतः मंत्री महोदय असलेले भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे. खासदार पार्थदादा पवार यांनी त्या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे. याच्यामध्ये काही तथ्य नाही. मुळात माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की या सगळ्या ज्या बातम्या येत आहेत या सूत्रांच्या हवालानं बातम्या येतात आणि त्यामुळं एकतर्फी त्या ठिकाणी विनाकारण वेगळ्या पद्धतीचं नॅरेटिव्ह हे पार्थदादा पवार असतील किंवा आमच्या पक्षाच्या संदर्भानं ते तयार होतंय. कृपया करून या संदर्भातली दुसरी बाजू आपण त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आणि जी गोष्ट घडलेलीच नाही. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की मागच्या 3 दिवसापासून पार्थदादा दिल्लीमध्ये त्या ठिकाणी होते, वहिनी पण दिल्लीमध्ये आलेल्या होत्या आणि या ठिकाणी राज्याच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये बैठक होती आणि त्याचबरोबर पक्ष संघटनेच्या संदर्भानं त्या ठिकाणी ते बैठका घेत आहेत आणि असं असताना या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा झालेली नसताना, काही विषय नसताना या संदर्भात बातमी आलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य तो खुलासा जे डिटेलमधले आहे ते मंत्री महोदय आणि त्या डिपार्टमेंटने देखील केलेला आहे. तर फक्त पण पार्थ पवार यांच्या संदर्भातल्या अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं वादाच्या बातम्या समोर येतात. तुमच्या पक्षातले नेते देतात की कोण देतात? कारण त्याच्यामध्ये कोड जो दिला त्यांनी असं म्हटलंय की जाणून बुजून कोणीतरी खोडसाळपणाच्या बातम्या दिल्या जातात. हा बरोबर आहे ना की या संदर्भात प्रत्येक जर तुम्ही बातमी पाहिली तर सूत्रांच्या हवाल्याने या बाबतीमध्ये ऑथेंटिक अशी कुठल्याही पद्धतीनं कुणी अमुक यांनी माहिती दिली असं पद्धतीचं सांगितलेलं नाही. सूत्रांच्या हवाल्याच्या बातमीवर आपण तरी अशा पद्धतीनं बातम्या लावाव्या का हा एक प्रश्न आहे. सर, पार्थ आणि भुजबळांमध्ये कोणताही वाद झाला नाहीये का तुमचं हे सांगणं आहे? वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. भुजबळ साहेब हे सिनियर मोस्ट लीडर आहेत. पार्थदादा आता खासदार होऊन त्यांना अजून महिना 2 महिन्यात सुद्धा त्या ठिकाणी झालेलं नाही आहे आणि आपणही एक लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादांना जाऊन अजून 4 महिने पूर्ण व्हायचे. अचानकपणे सर्वच पातळीवरच्या संघटनात्मक असेल, पक्षाच्या बाबतीत असेल, सरकारच्या बाबतीत असेल, या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. सगळ्यांसाठी सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. त्यामुळं अनेक वर्ष विभागामध्ये काम केलेलं असल्यानंतर किंवा अनेक वर्ष राजकारणामध्ये संघटनात्मक बाजू सांभाळलेली असल्यानंतर त्यांच्या संदर्भानं आपण काही प्रश्न विचारले तर आपण समजू शकतो. परंतु त्यांना अजून ह्या सगळ्या गोष्टी हाताळण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पातळीवर त्यांचं त्या ठिकाणी काम चाललेलं असताना सूत्रांच्या हवाल्यानं सातत्यानं नकारात्मक बातम्या येत राहणं हे योग्य नाही, एवढंच मला सांगायचं. नाही, पण असं वाटतंय का तुमच्या पक्षाला काही लोक टार्गेट करताय, भाजपचे लोक असो का शिवसेनेचे लोक असो, तुम्हाला टार्गेट केलं जातंय का? आम्ही कुणाला आरोप करणार नाही कुणावर. आम्हाला कोण त्या ठिकाणी टार्गेट करतंय किंवा काय करतंय असं त्या ठिकाणी आम्ही म्हणणार नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणणार आहोत की एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये खात्री असल्याशिवाय आणि त्या बाबतीमध्ये पुरावा असल्याशिवाय कुठल्याही बाबतीमध्ये बातम्या लावणं हे अन्यायकारक आहे. पण याच्यात जो कोड दिलाय भुजबळांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की काही गोष्टी समजूतदारीने घ्यायच्या असतात. बरोबर आहे ना, काय चुकीचं आहे त्यामध्ये? आपल्या तुम्ही जो विषय मांडलेला आहे त्याच संदर्भानं चर्चा झाली असेल असं नाही ना. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये नाही टेंडरच्या प्रक्रियेच्या संदर्भानं नाही, प्रत्येक बाबतीमध्ये भुजबळ साहेबांच्या बरोबर असतील, प्रफुल्लभाईच्या संदर्भात असेल, तटकरे साहेबांच्या बाबतीत असेल, धनंजय मुंडे असतील किंवा अजून आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते मुश्रीफ साहेब आहेत, या सगळ्यांच्या बरोबर आमच्या पक्षामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होतेच ना. चर्चा करण्याला कुठं अडचण असायचं कारण आहे. आमच्या पक्षाच्या संघटनात बाबी आहेत, पक्षाच्या उद्याच्याला आमचं वर्धापन दिन आहे त्याच्या संदर्भानं चर्चा आहे, अजितदादांचा स्मृती दिन आहे त्याच्या संदर्भानं चर्चा आहे आणि याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असू शकतात, प्रत्येकाची काही मांडणं असू शकतं आणि त्या बाबतीमध्ये एकाचं एक मत असू शकतं, दुसऱ्याचं दुसरं. एक्झॅक्टली. चर्चा ज्या आहेत पक्षांतर्गत आमच्या पक्षामध्ये एकमेकाचं मत ऐकून घेणं याच्यामध्ये गैर काय? आनंद परांजपे सर, काही दिवसापूर्वी सुनील तटकरे आणि भुजबळ यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आज जेव्हा पार्थ आणि भुजबळांच्या वादाबद्दल येतं, भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याकडून हे सांगण्यात येत होतं की आजपर्यंत पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने माझ्याबरोबर असं वागलं नाही, मला असं कधी सांगितलं नाही. असं कोण म्हणालं? अशी नाराजगी असं भुजबळ साहेबांचं कुठं स्टेटमेंट आहे का? अजिबात तसं कुठं स्टेटमेंट नाही. फक्त हे सुद्धा काय आहे, सूत्रांच्या हवाल्यानेच आहे.
परवाच्या बैठकीच्या संदर्भानं मी स्वतः त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली ती एवढी सकारात्मक झाली आणि त्या बैठकीच्या सुरुवातीला त्या ठिकाणी आमदारांनी ठराव केला की वहिनींनी जे काही निर्णय घेतले असतील आणि भविष्यामध्ये जे काही निर्णय घेणार आहोत त्याच्या निर्णयाच्या पाठीमागं आणि वहिनींच्या नेतृत्वाच्या पाठीमागं सर्व आमदार जे आहेत ते एकमेकांना खंबीरपणे आम्ही पाठीशी आहोत असा रितसर त्या बैठकीमध्ये ठराव झाला. उलट ही बाब सकारात्मक आहे. मध्यंतरी आपण बातम्या चालवल्या की काही आमदार अशा पद्धतीनं 20-22 आमदार वेगळा ग्रुप करतायत वगैरे अशी चर्चा झाली आणि प्रत्यक्षात काय आहे तर आमदार एकत्रित येऊन वहिनींना पाठिंबा दर्शवणारा ठराव करतात. याच्या बाबतीतली बातमी कुठंच आली नाही, परंतु बैठकीमध्ये खडाजंगी झाली अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. हेच फक्त आम्हाला त्या ठिकाणी खोडून काढायचं. फक्त भुजबळच नाही, फक्त भुजबळांसोबतच नाही तर पार्थ पवारांनी इतरही मंत्र्यांना त्यांच्या 6 महिन्याच्या काही 6 महिन्यातील निधी आणि टेंडरची माहिती मागून घेतली अशाही पद्धतीची चर्चा आहे. फक्त भुजबळ एकटेच नाही, इतर मंत्र्यांकडे त्यांनी माहिती मागितली. साफ खोट आहे. 6 महिन्याचा, 4 महिन्याचा, 2 महिन्याचा असा अजिबात विषय नाही. प्रत्येक आमचा पक्ष अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना असेल, पूर्वी पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करताना असेल, सर्व मंत्री सिनियर मोस्ट आहेत, अनुभव आहेत. ज्यांना जे नवीन असतील त्यांनाही आता बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं सरकारच्या कामामध्ये आणि सरकारी कामामध्ये कुठलाही हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर सक्षम आहे. सर, आनंद परांजपेंना महामंडळ द्यायला राष्ट्रवादीचा विरोध आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. आनंद परांजपेंची नियुक्ती थांबवा. 19 मे रोजी हे पत्र दिले. एक लक्षात घ्या, आनंद परांजपे आता शिवसेनेमध्ये गेलेले आहे. महामंडळाच्या संदर्भात असेल किंवा वेगवेगळ्या कमिट्याच्या संदर्भात असेल, आमच्या 3 पक्षांमध्ये त्या ठिकाणी कुणाच्या वाट्याला किती कमिट्या, किती महामंडळ हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. त्यामुळे आमच्या हिश्श्यातल्या जर काही कमिट्या असतील त्याच्या संदर्भानं यापूर्वी काही शिफारशी झाल्या असतील तर त्याच्यामध्ये आता आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला तिथं संधी दिली पाहिजे आहे. त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये ते गेलेले तर शिवसेना पक्ष त्यांच्या कोट्यातून देईल ना. साधा आहे, त्याच्यामध्ये काही वादाचा किंवा आक्षेपार्ह असं काही नाही. सर, राज्यामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे. काही ठिकाणी डिझेल मिळत नाही, महागाई वाढलेली आहे. तुमचा पक्ष आत्ताच भांडताना दिसतो. काय महाराष्ट्राने तुमच्याकडून हे करावं तुमच्या पक्षाकडे? आमच्या पक्षामध्ये कुठेही अंतर्गत कसलंही भांडण नाहीये. भांडताना दिसतोय हे मीडियामध्ये मांडलं जातंय आणि मीडियामध्ये जे मांडलं जातंय त्याच्या संदर्भानं आहे ना, त्याच्या संदर्भानं त्या ठिकाणी आपणच उलट या विषयावरनं लक्ष, ग्राउंडवरचा जो विषय आपण मांडला की राज्यामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या संदर्भानं अनेक प्रश्न आहेत, महागाईच्या संदर्भानं प्रश्न आहेत, त्याचबरोबर डिझेल पेट्रोलच्या संदर्भानं प्रश्न आहेत. निश्चितपणे त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जे आहेत ज्या त्या स्तरावर जिथं जिथं साठेबाजी चाललेली आहे, जिथं चुकीचं काम चाललेलं आहे त्या त्या स्तरावरचे कार्यकर्ते काम. साठेबाजी सुरू आहे, त्या पेट्रोल पंपावर जाऊन पोहोचताय का? लोकांना मदत केली आहे का? एखादा कार्यकर्ता पोहोचलाय का? आमचा कार्यकर्ता, आमदार, आमचे झेडपी सदस्य, आमचे नगरसेवक त्या ठिकाणी त्यांच्या स्तरावर काम करतायत. उलट माझं म्हणणं असं आहे की तुमचे कॅमेरे पण तिथं जाऊ द्या. सर, एक वेगळा प्रश्न आहे. भुजबळ यांना पाठवलं जाण्याची शक्यता आहे का, अशी नावांची चर्चा चाललेली आहे. कधीपर्यंत निश्चिती होईल नावाची? नाही, हा सगळा विषय जो आहे तो पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार या ठिकाणी त्या बाबतीमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांची चर्चा करून निर्णय घेईल. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा झाला त्यावेळेस त्यांना आम्ही अर्थ खात्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यांनी थेट म्हटलं तर तुम्हाला विचारलं का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या कानावरची चर्चा आली की त्यांनी अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे की जे अजित पवारांकडे खातं होतं अर्थ खातं, तेच खातं आता तुमच्या पक्षाच्या नेत्यांना देण्यात यावं. काय वास्तविकता आहे? या बाबतीमध्ये अर्थ खातं हे अजितदादा अतिशय सक्षमपणे हाताळत होते, आपल्याला सगळ्याला माहित आहे. अनेक वेळेला त्यांनी अर्थसंकल्प रेकॉर्ड ब्रेक सादर केलेला आहे. ते खातं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडचं खातं आहे आणि निश्चितपणे त्यावेळेला दादांच्या संदर्भात जी घटना घडली ताबडतोब त्यावेळेला अधिवेशन पण होतं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि त्यावेळेला ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ते खातं तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडे ठेवलेलं होतं. ही 100% खरं आहे. ते लवकरात लवकर आमच्या पक्षाकडे ते दिलं जाईल अशी आमची अपेक्षा आहे. पण एक असं सांगण्यात येते की जेव्हा दादा सोबत आले तर तेव्हा भाजपच्या कोट्यातच हे अर्थमंत्री खातं होतं, परंतु अजितदादांनी विनंती केली आणि त्यामुळे त्यांना ते देण्यात आलेलं. मात्र कोटाचं होतं तो भाजपचं होतं आणि इथून पुढे जर एनसीपीला जरी पाहिजे असेल तर एनडीएच्या नेतृत्वाशी चर्चा करूनच ते मिळेल असं पण सांगितलं. नाही, याच्यामध्ये एक लक्षात घ्या की एकदा मंत्रिमंडळाच्या संदर्भानं तिन्ही पक्षामध्ये डिव्हिजन वेगवेगळ्या पोर्टफोलिओचं झाल्यानंतर ज्यांच्याकडे जे विभाग दिलेले गेलेले आहेत ते
अगोदर काय चर्चा झाली याला फारसं महत्व नाही. प्रत्यक्षात चर्चा होऊन निर्णय काय झाले याला जास्त महत्व आहे. जो निर्णय राज्य स्तरावर आणि देशाच्या स्तरावरच्या प्रमुख लोकांनी मिळून जो घेतलेला निर्णय आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा ती चर्चाच करावी लागेल ना. त्यामुळं अद्याप तरी तशी कुठली चर्चाच नाही, त्यामुळे बदल होण्याचा प्रश्न येत नाही. थँक्यू. कट शॉट देणं पुढे तिकडे येऊ का? कट शॉट ओके, काम पडतंय आम्हाला तिथे. असं आहे का? मंत्री मंत्री बनत आम्हाला कामात येईल. लवकर मंत्री व्हावं. किती दिवस येतील? चला.